May I start, Mataji? Yeah, please. Yeah, thank you, Deepol. सो आजच्या या इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित कृष्ण कथामृत शृंखलेमध्ये आपणा सर्व मैत्रिणींचे वैष्णवींचे मनपूर्वक स्वागत करू इच्छिते. खरं तर आजचा स्पेशल दिवस आहे. आज संडे पण आहे. काल व्हॅलेंटाईन्स डे झाला आणि आज शिवरात्रीचे महापर्व आहे आपल्याकडे आणि आपण सगळे साजरा करतो आहोत. आणि आज माझ्याकडे टॉपिक आलाय अध्याय 3 ना. आपल्याला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे श्रील प्रभुपाद लिखित या पुस्तकाचे आपण विहंगावलोकन करत आहोत आणि त्यासाठी हे आपण सत्र सुरू केलेले आहे. आणि त्या सत्रामधील अध्याय 3 आज माझ्या वाट्याला आलाय. उद्या अनंगोपी माताजी अर्थात डॉक्टर अपर्णा काटे या देखील घेतील. तर असा हा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलेला आहे की आम्हाला कृष्ण जन्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे अवतरण आणि शिवरात्री म्हणजे बर्थडे ऑफ बम बम भोले ना महादेव, की जे लहान मुलांना देखील आकर्षित करतात. आपण बघतो गाणी बम बम भोले मस्ती में तू डोल रे. जसं मोठ्यांना ते भावतात. नमो नमोजी शंकरा ना. कालच मी अमृता फडणवीस यांचा इंटरव्ह्यू देखील ऐकला की त्या म्हणतात की त्या गीतामध्ये त्या पूर्ण हरवून गेल्यात. तर आपण बघू शकतो की कसं हे शिवतत्व आहे आणि ते सगळ्यांना भावतं. तर मला सकाळी सांगितलं की थोडं तुम्ही शिवतत्वाबद्दल पण सांगा. तर मी माझा प्रयत्न केलेला आहे. पण तरी सुद्धा काही मिस आउट होऊ नये कारण वेळेचं वेळ आपल्याला पाळावी लागते. वेळेला आपण बंधनकारक आहोत. सगळ्यांचा वेळ अमूल्य आहे. आणि त्यामुळे मी आधीच एक मेन आन्सर शीट पाठवून दिली आहे ग्रुपवरती. गेल्या वर्षांची संजीवनी गिरमकर यांची व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे. आणि जशी पुरवणी पत्रिका असते ना आन्सर शीट्स लिहिताना, तसं थोडंसं आजच्या या सेशनमध्ये आपल्याला मी थोडंफार सांगू शकेल. तर आज खरंच हे सौभाग्य आहे की आज या मंगल दिवशी आपल्याला आज भगवान शंकरांचे शिवजींचे गुण गायला मिळत आहेत. आणि आपण ते ऐकतो आहोत. खरं तर असं म्हणतात की भगवान शंकर हे वैष्णवांमध्ये श्रेष्ठ आहेत ना. आणि त्यांना आपण वैष्णवानाम यथाशंभू असं म्हणतो. आणि असा हा त्यांचा जन्मदिवस म्हणजेच बर्थडेचा दिवस, महाशिवरात्रीचा दिवस आणि त्यांचा वैष्णव भाव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ते सतत आपल्याला हरिनाम घेताना दिसतात. राम राम कृष्ण कृष्ण या नामस्मरणामध्ये ते मग्न असतात. त्यांची एक ओळख म्हणजे गोपीश्वर महादेव देखील आहेत की त्या रूपात ते वृंदावन धामाची रक्षा करत असतात आणि रक्षण करण्यात मग्न असतात. भगवान श्रीकृष्णांना ते अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आजचा दिवस देखील कृष्ण जन्म चिंतनासाठी मंगलदायक आहे. आणि आपण जर भगवंतांची स्तुती केली, त्यांच्या जन्माविषयी जर सांगितलं तर ते नक्कीच शिवजींना देखील आवडेल. तसा हा शिवमहिमा खरं तर शब्दात सांगणं अपुरं आहे आणि तो भाव पोचला नसता. म्हणून मी थोडंसं असं काव्यात्मक किंवा पद्यात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला. जर आपण भगवान शंकरांची शिवजींची जी विरक्ती आपण जर बघितलं तर त्यांच्या विरक्तीचं वैभव काय ते वर्णावं ना. हिमालयाचा तो योगी महान, भस्मांग जटाधारी ध्यान निधान, नाही मुकुट नाही सिंहासन, तरी विश्वाचा तो अधीश्वर जाण. वाग्वस्त्र ना, वाग्यवल्क ते घालतात. वाग्यवस्त्र, गळ्यात नाग, डोळ्यात समाधी, अंतरी अनुराग, ऐश्वर्य नसे बाह्य रूपात, भक्तीच त्यांची खरी शोभा. करुणेचे सागर आहेत ना भगवान शंकर. त्यांना म्हणून गंगाधर देखील म्हणतो आपण. गंगा धरणीवर येता थरथरली, शिव जटात तिने आश्रय घेतली. करुणेने रोखला तिचा वेग, भक्तांवर कधी नको दुःखाचा मेघ. जो जगाचा भार उचलतो तोच खरा करुणा सिंधू असतो. शिव म्हणजे आधार शांततेचा, शिव म्हणजे संदेश समर्पणाचा. आपण बघतो की किती अथक प्रयत्न करून ही गंगा पृथ्वी तलावरती आणलेली आहे आणि ती गंगा धारण करण्याचा सन्मान शिवजींना भगवंतांनी दिला. त्यांचं अजून एक नाव आहे, त्यांची अजून एक ओळख आहे, ते त्यागाचे प्रतीक आहे आणि त्यावरून त्यांचे एक नाव नीलकंठ देखील आहे.
समुद्र मंथनात उठले विष. आपण बघतो की समुद्र मंथन देवी देवता आणि राक्षस यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं होतं अमृत मंथनासाठी. तर त्यावेळेला असं म्हणतात ना की कठीण गोष्ट पचवण्यासाठी सगळ्यात समर्थ व्यक्ती लागते. तर त्या ठिकाणी शिवजींचं योगदान आहे. समुद्र मंथनात उठले विष, देव दानव झाले भयभीत निश्चयच. तेव्हा शिवजींनी प्राशन केले, म्हणून नीलकंठ म्हणून जगात ओळखले गेले. स्वतः दुःख पिऊन जग वाचवले, हेच खरे त्यागाचे व्रत धरणे. स्वार्थ नसे त्यांच्या कृतीत, पराहिताचच असे शिवचित्तात. वैष्णवांमध्ये ते श्रेष्ठ आहेत ना, सदैव रामनाम जपत असतात. कृष्ण चरणी अंतःकरण अर्पित असतात. वृंदावनात गोपीश्वर होऊन तर रासलीला रक्षण करीत धाम. शिव म्हणे कृष्ण माझे प्राण, भक्तीमध्येच माझा मान. अहंकार ज्याचा शत्रू ठरतो, तोच खरा शिवभक्त ठरतो. किती कृपाळू आहेत शिवजी. द्वार ठोठावता क्षणात देतो, भक्ताचा भाव तो जाणतो. आपण म्हणतो ना भोळा साम, भोळे शिवजी ना शंकर. नाही मोठेपणाचा अभिमान, शिवचरणी सर्व समान. भिकारी येवो वा देव महान, शिवदृष्टीत नाही भेद ज्ञान. ज्याच्या हृदयी साधेपणा, त्याच्याशी शिवांचा शंकराचा स्नेह तुम्ही जाणा. भस्मरंगी ते ध्यानस्थ, भस्म लावून बसलेले असतात, हिमालयात असतात हो ना. तमोगुणाचे अधिष्ठाता म्हणतो आपण शंकरजींना. तर कारण त्यांचाही उद्धार होणं गरजेचं आहे ना, तर त्यामुळे त्यांच्यासाठी ते भस्मरंगी ते ध्यानस्थ, अंतरी कृष्ण भक्ती सच्ची स्पष्ट. नीलकंठ तो त्यागमूर्ती, करुणेची अखंड ज्योती. महाशिवरात्री सांगते आज, आज महाशिवरात्रीचं व्रत आहे. महाशिवरात्री सांगते आज, त्याग नम्रता भक्तीचा साज. शिवकृपेने कृष्ण प्रेम लाभो, जीवन आपले पावन हो. जटात गंगा कंठी विष, अंतरी कृष्ण प्रेम विशेष. भस्मांग योगी दयाघना, शिव म्हणजे भक्तिमन. नीलकंठ तो त्यागमूर्ती, भक्तीमध्येच त्याची कीर्ती. शिवकृपेने प्रेम लाभो, कृष्ण नामात जीवन रमो ना. किती सुंदर आहे. शिवतत्व आणि कृष्ण तत्व यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे, कृष्ण म्हणजे प्रेमसागर, शिव म्हणजे भक्तीचा आधार. एक पूर्ण पुरुषोत्तम दाता, भगवान श्रीकृष्णांना आपण पूर्ण पुरुषोत्तम म्हणतो. हे पुस्तक आहे ना, त्याचाच अभ्यास आपला चाललाय. एक त्यांचा सेवक महानता, दूध दही जरी एक सारखे, गुणधर्म तरी भिन्न ठरके. दुधापासूनच दही बनतं हो की नाही, पण तरी देखील दहीचे गुणधर्म वेगळे आहेत आणि दुधाचे वेगळे आहेत. कृष्ण सूर्य तेजोमय, शिवचंद्र शांतिमय. चंद्र धारण करतात ना, म्हणून शिवचंद्र, शिवचंद्र शांतिमय. असा शांतीचा संदेश घेऊन महादेव, देवों के देव महादेव हो ना. आणि असे हे महादेव कुणाच्या चरणी विलीन असतात, कुणाच्या नामस्मरणात विलीन असतात, तर भगवान श्रीकृष्णांच्या. आणि म्हणून आज जो आपला अध्याय 3 आहे, श्रीकृष्ण जन्म किंवा भगवान श्रीकृष्णांचे अवतरण, याबद्दल आपण बघतो आहोत. तर नक्कीच आपल्याला हे काय म्हणता येईल, थोडासा भाव या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, की कमीत कमी वेळामध्ये आपल्याला शिवजींबद्दल काय वाटतं आणि इस्कॉनमध्ये देखील भगवान श्री शंकरजी यांच्याबद्दल काय भावना आहेत त्या प्रकट करण्याचा प्रयत्न केला श्रीमद भागवताच्या आधारे. तर श्रीकृष्ण जन्म हो ना, हे काय आपलं आपले आजपर्यंत 84 लक्ष वेगवेगळे जन्म असतात ना पृथ्वीच्या पाठीवरती. आम्ही बायोलॉजीत पण शिकवतो. आमच्या काही मैत्रिणी पण आहेत आता ग्रुपवरती. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या योनींमधून आपले जन्म होऊन गेलेत ना. आणि आपण आपल्या या जन्मात देखील आपण आपले बर्थडे सेलिब्रेट करत असतो ना. पण आपल्या जन्मात आणि भगवंतांच्या जन्मामध्ये फरक आहे हो ना. काय फरक आहे? आपण सर्वसामान्य आहोत, तर ते सामान्याच्याही पलीकडे आहेत हो ना. अशा या भगवान श्रीकृष्णांचा जन्म या ठिकाणी आपण त्याबद्दल बोलतो आहोत. खरं तर या अत्यंत दोन्ही शंकरजी महाजन आपण ज्यांना म्हणतो, सर्व जनांमध्ये महाजन ना, आणि स्वतः स्वयं भगवान आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याचा योग
हा मला मिळतो आहे. खरं तर माझी काही पात्रता नाही. मला मटेरियल जगातलं पण काही येत नाही. आत्ताच 1 वाजता मला एक नवीन मी 30 वर्ष झाले एन्झायमॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स असे शिकवते. पण तरी आत्ताच्या सेशनमध्ये मला कळलं, की एक कोऑपरेटिव्ह बाइंडिंग इंडेक्स असतो 81 ना, की एन्झाइम कायनेटिक्समध्ये आणि तो मला आज कळला. म्हणजे एवढं साधं नॉलेज घेण्यासाठी सुद्धा मला आज टीचरची गरज लागते. आज एवढं Googleवरती नॉलेज अवेलेबल आहे, हो की नाही? आणि म्हणून हे सत्र ऐकायची असतात आणि आपल्या सर्वांसाठी हे कृष्ण कथामृत ही जी शृंखला सुरू केली आहे ना, त्यामागे हेच आहे. जरी आपल्याला माहिती असेल, की कारागृहामध्ये जन्म झाला, साखळदंड सुटले, अरे हे पण तरी माहिती आहे, की परत हे नवनवीन ही कथा वाटायला लागते. आपण जेव्हा प्रत्येक वेळेला ऐकतो ना, की आपल्याला असं वाटतं, की अरे आपण पहिल्यांदाच ऐकतोय की काय? आणि त्यामध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला तो मिळत जात असतो. आणि त्यामुळे हे सेशन आपण ऐकली पाहिजे न चुकवता. हं. आणि आपण दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी करतो. आपण सगळ्या जणी डोनेशन देतात, वेगवेगळ्या सेवा करतात. असे भगवान श्रीकृष्ण, हो ना? तर ते कोण आहेत? श्रीमद भागवतातील पहिल्या स्कंदामध्ये 1.3.28 सांगितलंय, "एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम रुदेंती युगे युगे." अर्थात प्रिय भक्तजन हो, श्रीमद भागवतामध्ये स्पष्ट सांगितले आहे, की या जगात ज्या अवतारांची आपण कथा ऐकतो ना, भगवंतांचे वेगवेगळे अवतार, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, प्रभू रामचंद्र, परशुराम, बुद्ध, कल्की, हे सर्व भगवंतांचे अंशरूप विस्तार आहेत. पण कृष्णस्तु भगवान स्वयं. हं. भगवान श्रीकृष्ण हेच मूळ आद्य आणि सर्वश्रेष्ठ भगवान आहेत. असे भगवंत, तर यांच्या जन्माबद्दल आपण का जाणून घेऊ नये? हो की नाही? की ज्यांचा जन्म दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुना. हे अर्जुन, जो मनुष्य माझ्या जन्माचे व कर्मांचे दैवी स्वरूप खरे-खुरे जाणतो, तो शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, तर तो माझ्या शाश्वत धामाला प्राप्त होतो. की भगवंतांचं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे आणि ह्या कथा आपण या 90 कथा आहेत तिथं भगवंतांच्या स्वतःबद्दलच्या आणि त्यांनी सांगितलेल्या ना. तर नक्कीच आपण जर या कथांचं श्रवण केलं भक्तिभावाने, मनापासून जर ऐकलं, तर नक्कीच आपल्याला या गोष्टींचा लाभ होणार आहे. तर असं म्हटलंय, की भगवद्गीतेमध्ये देखील स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय परित्राणाय साधूनाय विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला असुरांपासून उपद्रव होत असतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधूंप्रती प्रेम आणि आस्था दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित होतात. तर आतापर्यंतचे आपले ज्या लास्ट वीकमध्ये सेशन झाले, खूप सुंदर घेतलेत. मानसी माताजींनी, माधुरी सुभेदार, श्री तुलसी माताजी आहेत, हो ना? आणि याच आठवड्यात आपण श्रीकृष्ण जन्म बघतो आहोत. तर खूप असं या सर्वश्रेष्ठ परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण, त्यांचे स्वरूप, त्यांचे सत्य, चैतन्य आणि सगळंच आनंदमय आहे. ते अनादी असून आदी आहेत, तेच गोविंद आहेत आणि सर्व कारणांचे मूळ कारण देखील तेच आहेत. हं. तर नक्कीच अशा या भगवान श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला हे समजून घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत. हं. तसं बघायला गेलं तर श्रीमद भागवतात मधले जे सगळे स्कंद आहेत ना, तर त्या 10व्या स्कंदामध्ये या सगळ्या लीला आहेत. पण आपले कृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांना वयाच्या उत्तरार्धामध्ये या सगळ्या गोष्टींनी प्रचार सुरू केल्यामुळे वेळ कमी होता आणि त्यामुळे श्रीमद भागवताचं ट्रान्सलेशन मराठीत किंवा इंग्लिशमध्ये त्यांना जे लिखाण करायचं होतं ते होईल की नाही. तर त्यामुळे आधी त्यांनी हे पुस्तक लिहून दिलेलं आपल्याला, हो की नाही? आणि म्हणून त्या 10व्या स्कंदावर आधारित हे पुस्तक आहे. तर आपण बघतो, की श्रीमद भागवताची कथा नेमकी काय आहे? तर शुकदेव गोस्वामी
हे परीक्षित महाराजांना श्रीमद भागवत सांगताहेत. जगातले अति उत्कृष्ट वक्ता म्हणून शुकदेव गोस्वामी, की ज्यांना श्रीमद भागवत ज्ञात आहे, भगवंतांच्या लीलांबद्दल ज्ञान आहे. आणि दुसरे म्हणजे काय म्हणतात नाही का आपण, एलिजिबिलिटी लागते ना, पात्रता. आणि सर्वात पात्र असणारे जे श्रोते आहे ते म्हणजे परीक्षित महाराज. 7 दिवसांची ही कथा आहे. आपल्याला माहिती आहे, की शृंगी नामक ब्राह्मणाने शाप दिला होता, की 7व्या दिवशी एक तक्षक नावाचा साप येईल आणि तो दंश करून यांना मृत्यूला सामोरं जावं लागेल. हं. पण अ, अ, पण काही न डगमगता गंगातीरी स्वतः परीक्षित महाराज येतात आणि श्रीमद भागवताचं आस्वादन घ्यायला सुरुवात करतात. 3.5 दिवस होतात. 9 स्कंद संपतात. म्हणजे जे तथाकथित आपण श्रीमद भागवत म्हणतो ना, तर 9. आणि परीक्षित महाराजांना इतकी उत्कंठा लागते, की आता भगवंतांचं अवतरण होणार आहे. श्रीकृष्ण जन्म आणि त्यांच्या लीला आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ना. तर परीक्षित महाराज त्यांना शुकदेव गोस्वामी जरा विचारतात, की एकदा बघतात, की कंटाळा आलाय का? की एवढे 3.5 दिवस झाले परीक्षित महाराजांनी काही खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाहीये. ते तसेच बसलेत. मग त्यांना ते तितके उत्सुक आहेत का जाणून घेण्याबद्दल? हो ना? आणि याची खातरजमा केल्यानंतर ते सुरुवात करतात. आणि मग 10वा स्कंद सुरू होतो, की स्वतः भगवंतांच्या लीला यांच्याबद्दलचं विश्लेषण आणि भक्तिमय वर्णन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. तर याआधी आपण बघितलंय, की पृथ्वीची आर्तहा, की कंसाचे अत्याचार कसे चालू होते. कंस या अत्याचारी राजामुळे आपली भूमाता किती दुःखी झाली आणि ती गायीच्या रूपात देवी देवतांकडे गेली, ब्रह्मदेवांकडे गेली. देवी देवतांनी त्यांना क्षीरसागराकडे जाऊन भगवान विष्णूंना प्रार्थना केली आणि तेव्हा आकाशवाणी झाली, की मी यदुवंशात अवतार घेईन. याच वेळी भगवान शंकरही या दिव्य लीलेचे साक्षीदार होते आणि हा देखील महाशिवरात्रीचा संदेश इथे दडलेला आपल्याला दिसून येईल. की आपण बघू शकतो, की भूमातेने जी हाक दिली भगवंतांना, की अशा या दुराचारी आणि अत्याचारी अ, आत्म्यांपासून सगळ्यांचं संरक्षण कसं करायचं? तर आपण बघतो, की भगवंत कसे रिस्पॉन्ड करतात. तर भक्तांच्या आर्तहाकेला भगवंत धावून जातात. ते काही नुसतं आपल्या परमात्म्या स्वरूप हृदयात बसलेले नाहीये. ते प्रत्येक क्षणोक्षणी साक्षीदार आहेत. हं. की आपण काय विचार करतो आहोत, आपण कसे वागतो आहोत, कसे ॲक्ट करतो आहोत ते जाणतात. रेसिप्रोकेट देखील करतात. तर आपण केलेली कुठलीही प्रार्थना नक्कीच त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. पण ती प्रार्थना तशी असायला हवी ना. "कौन कहते हैं भगवान आते नहीं, वो तो आते हैं." फक्त आपल्याला त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण बघतो, की अशा या कंसाचे अत्याचार आणि भूमातेला आश्वस्त करतात, की मी अवतार घेईन म्हणून यदुवंशात येईन. मग आपण बघतो, की देवकी वसुदेव विवाह हे सुद्धा वर्णन आपण ऐकलेलं आहे आणि कंसाचा अहंकार कसा माजलेला होता. तर देवकीचा वसुदेव वसुदेवांशी होत असताना स्वतः कंस राजा रथ चालवीत होते. कारण त्यांची बहीण होती आणि ती लाडकी बहीण होती आणि तेव्हाच आकाशवाणी झाली. 2 आकाशवाणी इथं आहेत. इथे पुन्हा एकदा आकाशवाणी झाली, की "हे दुष्ट कंसा, तुझा वध करणारा देवकीचा 8वा पुत्र जो आहे, तो जन्माला येईल." हो ना? आणि तो तुझा वध करेल. तर अहंकाराने अंध झालेला कंस हा आता असलेली लाडकी देवकी बहीण आणि आता तो तलवार उपसतो आणि देवकीला मारायला उठतो. तर आपण बघतो की वसुदेव या ठिकाणी खूप छान डील करतात. ते शांतपणे म्हणतात, "अरे कंसा, तू त्यासाठी देवकीचा जीव घेण्याची गरज नाही. जेही काही मूल असेल, होईल, ते प्रत्येक मूल आम्ही तुला देऊ." आणि असे सांगून ते कारागृहात बंदिस्त झाले. त्यानंतर 6 पुत्रांचा वध झाला, की कंसाने देवकीचे पहिले 6 पुत्र निर्दयतेने मारले. ती आई असूनही सहन करीत राहिली, कारण तिला ठाऊक होते भगवंत येणार आहेत. 7वा गर्भ अर्थात साक्षात अ, शेषावतार बलराम, अनंत शेष हो ना, योगमायेने रोहिणीच्या उदरात स्थानांतरित झाले. आता खरोखर आनंदाचा क्षण. हे बघा,
की भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवंत जेव्हा अवतार घेतात ना, तेव्हा त्यांचे सर्व पार्षद देखील अवतरित होतात. त्यांच्याबरोबर येतात. जसं आपण बघतो की प्राईम मिनिस्टर आले की झेड सिक्युरिटी येते, हो की नाही? चीफ मिनिस्टर आले की झेड सिक्युरिटी असते. त्यांच्याबरोबर किती ताफा असतो, गाड्या असतात, हो ना? तसंच आपण या ठिकाणी बघू शकतो की भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले, तर त्यांचे सगळे जिवलग वात्सल्य रसातले असतील, माधुर्य रसातले सगळे साख्य रूपातले वेगवेगळ्या भूमिका राबवण्यासाठी ते देखील अवतरित होतात. आणि असा खास स्पेशल दिवस आलेला आहे आणि तो म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमी, रोहिणी नक्षत्र. मध्यरात्र, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. बघा भगवंतांचं सगळंच दिव्य असतं ना. असं डे टाईम वगैरे काही नाही. मध्यरात्र निवडली आहे जन्मासाठी, अवतरित होण्यासाठी. आकाश एकदम निरभ्र होते आणि ग्रह नक्षत्रे सगळे शुभ स्थितीत होती. इतकं सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये आणि या धड्यात देखील 11 पानं आहेत ही सगळी. तर आज 5-5.5 पानं मला घ्यायची आहेत आणि उद्या डॉक्टर अपर्णा काटे घेतील. अत्यंत वारा मंद आणि सुगंधी असा वारा वाहत होता आणि सर्वत्र एक अदृश्य शांतता पसरली होती. म्हणजे शांततेमध्ये देखील कोलाहल म्हणजे दिव्यता आपण बघू शकतो. जणू सर्व निसर्गच श्वास रोखून थांबला होता आणि मथुरेच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव जे साखळदंडात बद्ध होते. बाहेर कडेकोट पहारा होता. भीती, अंधार आणि दडपण यांचे साम्राज्य होते. पण त्या अंधारात अचानक तेज प्रकटले. कारागृह प्रकाशमय झाले आणि तो प्रकाश सामान्य नव्हता, तर तो ऑफ कोर्स ब्रह्मतेज होते. सो देवकीच्या उदरातून साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. सी भगवंतांचा जन्म काही आपल्यासारखा सर्वसामान्य नसतो. म्हणजे आपल्याला जसं कन्सीव्ह करावं लागतं, की ओव्हम शुड गेट फर्टिलाइज्ड विथ द स्पर्म्स हां. आणि मग 9 महिने 9 दिवस ते कॅरी करावा लागतो तो गर्भ आणि मग 1 दिवस डिलिव्हरीचा आहे तो बाळाचा जन्म होतो ना. आणि मग त्या प्रसूत वेदना असतात, हो की नाही? तर हा सर्वसामान्य जन्म आहे आणि प्रत्येक जन्मामध्ये आपण हे सगळं भोगलंय माहिती का? आणि आपला जेव्हा जन्म असतो ना, तेव्हा त्या गर्भाला अत्यंत वेदना होत असतात. कारण आईच्या गर्भात काही कम्फर्टेबल नसतं ना बसायला, झोपायला. हं. एवढुशं जागेत बसायचं. किती सारे इंटेस्टाईन मधले बॅक्टेरिया त्यांना टोचत असतात, खात असतात. आईने तिखट खाल्लं की बाळाला त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण भगवंतांचा जन्म तसा नसतो. दिव्य जन्म असतो. तर अ, आय-व्ही-एफचं तंत्रज्ञान देखील आपल्याला समजायला 21सावं शतक उजाडलंय. तर हे समजणं आपल्या बुद्धीच्या अजून पलीकडे आहे. माहीत नाही ते कधी कळेल. सायंटिस्टना पण कधी माहिती होईल. तर सांगायचा मुद्दा आहे, की हा सामान्य भगवंतांचा जन्म नसून, हो ना, तो वेगळाच आहे आणि दृष्टिपाताने वसुदेव यांनी देवकीसाठी गर्भामध्ये स्थानांतरित केलेत शुक्राणू आणि त्यानंतर भगवंत पूर्ण अख्खे असे जन्माला आले. ते छोटं बाळ मग ते मोठे झाले असं नाही ना, साक्षात आणि ते माहितीये पूर्ण अलंकाराने सालंकृत ना. आपण असं जन्माला येतो का, की दागिने आहेत सगळे, ज्वेलरी आहे, हो ना? तर या ठिकाणी आपण बघतो, की सालंकृत सर्व अलंकारांनी सज्ज भगवान श्रीकृष्ण देवकीच्या उदरातून प्रकटले आणि समोर उभे ठाकले. सो मध्यरात्रीचा तो शुभ काळ जन्मला गोकुळाचा नंदलाल कारागृहात प्रकाश दाटला भक्तीचा सागर उसळला देवकीच्या उदरी आले हरी बंधनातही दिली आम्हा सगळ्यांना भक्ती खरी हो ना तर आपण बघू शकतो की भक्तांच्या जीवनाचा आधार आहे ना भगवंत स्वतः आणि त्यांनी ते आपल्याला या जन्म मरणातून मुक्त करतात मुक्ती देतात ना खऱ्या भक्तांना मुक्तीची अपेक्षा नसते तर भगवंतांच्या भक्तीची आणि सेवेची आवश्यकता असते कारागृहात जन्मले नंदलाल बंधनात आला मुक्तीचा काळ देवकीच्या डोळ्यात अश्रू प्रेमाचे वसुदेव झाले दूत विश्वासाचे बघा हजबंड अँड वाईफ रिलेशन कसं आहे कसे दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलंय छान यमुना झाली भक्तिमय निसर्ग बघा किती छान
किती उल्लसित आहे. यमुना झाली भक्तिमय, शेषनाग छत्र बनले दयामय, गोकुळी आला आनंद घन, जय जय श्रीकृष्ण जय जय गोविंद. ना, की किती सगळी सृष्टी ही सालंकृत झाली आहे ना सेलिब्रेट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा जन्म. अंधार होता कारागृहात, जन्मला प्रकाश त्या क्षणात. देवकीच्या उदरी आले हरी, मुक्ती झाली जीवजंतरी. यमुना झाली भक्तिरंग, शेष झाला सेवामंग, गोकुळी आला आनंद धाम, जय जय कृष्ण जय जय श्रीराम. तर अशा ह्या भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणाने कारागृहातील साखळ दंड सुटलेत ना. आपले देखील सुटतात ना त्यांच्या दर्शनाने. पण माहित नाही या जन्मात ते दिसतील की नाही. पण नक्कीच आपण जर भगवंतांच्या भक्तांच्या संपर्कात असलो तर आपल्याला या जन्मात भगवंतांचे दर्शन होऊ शकते. त्यांचे चतुर्भुज दिव्य रूप खूप सुंदर वर्णन आहे. त्यांचे रूप कसे अलौकिक, चार भुजा ना, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले ना. तर वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, कौस्तुभमणी झळकत होते. पितांबर परिधान केलेले, मस्तकावर मुकुट, कानात मकराकृती कुंडले, नेत्र कमलासारखे प्रसन्न. कोणी जर म्हणत असेल ना, मी देखील भगवंत आहे, तर त्यांना म्हणायचं, दिव्य तुमचं चतुर्भुज रूप होतं का जन्माला आले तेव्हा? हं. तर त्यांच्या तेजामुळे कारागृहातील अंधार नाहीसा झाला. देवकी थरथर कापत नम्रपणे प्रार्थना करू लागली, हे प्रभो, आपण सर्व विश्वाचे स्वामी आज माझ्या पुत्र रूपात कसे प्रकटलात? वसुदेव हात जोडून स्तुती करू लागले, आपण अनंत आहात, आपण निर्गुण आहात, तरी देखील आपण आमच्यासारख्या भक्तांसाठी सगुण रूप धारण करून आलात. सो इथं आपण बघू शकतो की देवकीच्या मनात मातृत्वाचा भाव आहे. 2 भावना होत्या देवकीच्या अंतरी. एक म्हणजे भक्ती आणि दुसरं म्हणजे मातृत्व. ती म्हणाली, "हे प्रभो, कृपा करून हे दिव्य रूप लपवा. कंस पाहील तर तो आपल्याला मारण्याचा प्रयत्न करील." बघा आईचं पण असंच असतं ना, आपण सगळ्या आया आहोत, की मूल कितीही मोठं झालं तरी आपण म्हणतो, "काय खाल्लं, काय नाही, अभ्यास केला का? आता झोप, वेळेवर झोप, हे कर." कुणी IIT खरगपूरला आहे प्रद्युम्न ना, शामू खरगपूरला आहे, राधिका पुण्यात असेल, आर्या फिनिक्सला आहे ना, तर इथे बसून आपण काळजी करतो आणि सांगत असतो. हो की नाही? तसंच देवकीच्या मध्ये सुद्धा मातृत्व आहे ना, तर त्या मातृत्वाचा आधार घेऊन ते काय म्हणतात, की कंस तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करील. भगवान हसलेत आणि ते हास्य करुणामय होते. ते काय म्हणतात, "हे माते, तू पूर्वजन्मी अदिती होतीस. तुझी इच्छा होती, की भगवान श्रीकृष्ण माझ्या पोटी उदरी जन्माला यावेत आणि आज ती इच्छा पूर्ण झाली." सो इतके बोलून त्यांनी आपले चतुर्भुज रूप लपवले आणि एक सुंदर नीलवर्ण लहानसे बालरूप धारण केले, की जे आपल्या सगळ्यांना भावतं, हो की नाही? तर असे हे त्यांचं रूपच किती देखणं आहे आपण बघू शकतो आणि देवकीच्या आग्रहाखातर त्यांनी बालरूप मग धारण केलं. आणि त्या क्षणाचे वैशिष्ट्य काय वर्णावे? त्या क्षणी सर्व देवी-देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. ते काही साधारण नाहीये तो ना. तर सर्व देवी-देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी गीते गायली, अप्सरांनी नृत्य केले. ऋषीमुनी यांनी ध्यानात सगळे तल्लीन झाले आणि जगाला आता कळलं, की विश्वाचे अधिपती अर्थात भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. सो कंसाच्या कारागृहातील अंधार, भय, अन्याय, अत्याचार, पण त्या काळोखात तेजाचा उदय झाला आणि साक्षात चतुर्भुज रूप भगवान प्रकटले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून आपण बघितलंय, की देवगी भयभीत आहेत. पण तरी कंस पाहील या कल्पनेने त्या म्हणतात, की तुम्ही तुमचं रूप लपवा आणि प्रभू भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की तुम्ही घाबरू नका आणि मी आपल्या प्रेमाखातर आलेलो आहे आणि बालरूप धारण करतात. खरं तर याच्या पुढचं सगळं वर्णन अनंगोपी माताजी देखील करणार आहे. फक्त एक कर्टन रेझर आपण घेऊया, की कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. आता वसुदेवांचा रोल सुरू झाला. पहारेकरी गाढ निद्रिस्त होते. शेषनागांनी छत्र धारण केलेले होते आणि यमुना मार्ग देऊ लागली. तर ही केवळ कथा नाहीये बरं का, रंजक कथा नाहीये. हा हा एक विश्वासाचा विजय आपल्याला
फेथ पाहिजे, श्रद्धा पाहिजे ना आणि श्रद्धेने जर आपण ऐकलं ना, तर आपल्याला नक्कीच अशी दृष्टी मिळेल आणि आपण समजू शकतो. आणि पूर्ण गोकुळात आनंद झाला. म्हणजे परत भगवंत स्थानांतरित झाले यमुना पार करून आणि गोकुळात नंद घरी भगवंतांचं आगमन झालं. यशोदा मातेच्या कुशीत तेच परब्रह्म लाडक्या बाळाच्या रूपात आलेत आणि नंदोत्सव साजरा झाला. गोकुळात मंगलध्वनी प्रकटलेत आणि देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली. तर भगवंतांचा जन्म म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय, भीतीवर भक्तीचा विजय आणि अंधारावर प्रेमाचा विजय. तर आपण ह्या पहिले 5.5 पेजेस जे आहेत ना, त्यांच्यामधून काय शिकू शकतो, की वसुदेव आणि देवकी यांनी केलेल्या प्रार्थना, हो ना, या खूप छान आहेत बरं का. अ, की संकटातही श्रद्धा ठेवणे. खरं तर श्रीमान नंदतुलार प्रभूजी खूप सुंदर सांगतात याबद्दल, की कसं वसुदेव आणि म्हणजे वसुदेवांनी कशा गोष्टी फेस केल्यात. ना ते कारागृहात बद्ध होते साखळदंडांमध्ये. 6 पुत्रांचा वध झालेला होता. पण तरी देखील त्यांनी कधी तक्रार केली नाही. सो बऱ्याच वेळेला आपण मूव्हीजमध्ये बघतो ना, काही संकट आलं की मग मंदिरात जायचं, मग प्रार्थना करायची. माझ्याबद्दलच असं का झालं? काल पण गीता कोर्समध्ये एका माताजींनी प्रश्न विचारला होता, की आमच्या आयुष्यातच असं का होतं? ना असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, की यांनी कधी तक्रार केली नाही ना, आमच्या आयुष्यातच असं का होतंय? तर त्यांनी प्रार्थना केल्या. आणि भक्त नेहमी असा विचारत असतो, की मी आपले नाम कसे स्मरू ना, आपले नाव कसे छान घेऊ, आपले चिंतन किती छान करू. तर परमेश्वराचे तत्वज्ञान समजून स्तुती करणे. बघा वसुदेव हे राजे होते म्हणजे वसुदेवांच्या क्वालिटी सांगायला आता वेळ नाही आपल्याला. पण वसुदेव ज्ञानी होते. सगळं सगळं तत्वज्ञान त्यांना माहिती होतं आणि अ, हे फक्त भावना नाहीये, म्हणजे भावनेला ज्ञानाची जोड पण पाहिजे. ज्ञानाला भावनेची जोड देखील पाहिजे. तर ते म्हणतात, "वसुदेव आपण सर्व कारणांचे कारण आहात आणि आपण काळाचेही नियंता आहात." म्हणजे भक्ती भावनिक असली तरी ती तत्वज्ञानावर आधारित असावी, हो ना. हे शिक्षण आपल्याला यातून मिळते, की फक्त भावना नाहीत. नुसतं भावनिक अ, रडू आलेत, अश्रू आलेत चॅटिंग करत असताना, जप करत असताना नाही, पण त्यामागे ज्ञान माहिती असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर आपण समजू शकतो, की मातृत्व देवकी मातेंकडे होतं, भक्ती होती, पण वसुदेवांकडे ज्ञान देखील होतं आणि भक्ती देखील होती. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर नम्रता हा गुण. देवकी काय म्हणतात, की आपण अजन्म, अनंत आणि अविनाशी आहात. पण तरी देखील आपण माझ्या उदरातून प्रकट झालात. ही आपण माझ्यावर केलेली कृपा आहे आणि मी भाग्यवान आहे असं त्या म्हणतात. मी पात्र आहे. मी गेल्या जन्मी खूप तपश्चर्या केली म्हणून माझी योग्यता आहे. मग तुम्ही अवतरितच होणार होतात आमच्या गर्भामध्ये असं नाहीये. हं. सो आपल्याला जर भक्ती करायची असेल तर आपल्याला अ, अहंकाराला स्थान देता येत नाही किंवा अहंकाराला आपण स्थान देऊ नये. आपण हे शिकू शकतो. तर देवकीच्या किती सुंदर क्वालिटीज आहेत. आपण बघू शकतो, की भक्तीमध्ये आपण अहंकाराला स्थान देऊ नये. बऱ्याच वेळेला आपण बघतो, की सेवांमध्ये अ, आपले वेगवेगळे व्ह्यू पॉइंट असतात. है ना? मतभेद असू शकतात, पण मनभेद कधी नसावे आणि अहंकाराला स्थान देऊ नये. पुढची गोष्ट, भीतीतही भगवंतांचे स्मरण. बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण दुःख आलं ना, की 2 गोष्टी असतात. एक तर आपल्याला जास्त भगवंत आठवतात, नाहीतर आठवतच नाही ना. आणि या ठिकाणी आपण बघतो, की देवकीला कंसाची भीती होती ना. ती भीती असताना देखील तिने भगवंतांना विनवणी केली देवकी मातेने, की आपले दिव्य रूप लपवा. तर ही सांसारिक भीती नाहीये ना, की आपल्या मुलाला दृष्ट लागेल म्हणून बाजूला ठेवा. तर ती मातृत्वाची नैसर्गिक भावना आहे ना आणि कुठलेही भय असले तरी आपण भगवंतांना विसरू नये. आपल्याला ते नेहमी सुरक्षित ठेवतात. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे, की ते आहेत आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करतील. त्यानंतर भक्ती म्हणजे काय हा संबंध आहे ना. वसुदेवांसाठी ते भगवंत होते, देवकीसाठी ते पुत्र होते. भक्तीची सर्वोच्च अवस्था म्हणजे तरी काय? भगवंतांची
वैयक्तिक नाते. तर ते आपण जपले पाहिजे. नातेसंबंध आपण सांभाळले पाहिजे आणि भगवंतांशी नाते तर हे सगळ्यात सर्वोच्च नातं आहे, जे आपण बघू शकतो प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत, ध्रुव महाराजांच्या बाबतीत, किती छान-छान कथा आहेत भागवतामध्ये. तर ह्या सगळ्या कथा आहेत. यातून आपल्याला काय शिक्षण मिळतं? तर भगवंत हे माझे आहेत, हो ना? तर ही जाणीव आपण ठेवायची. त्यानंतर प्रार्थना केल्यात त्यांनी, म्हणजे काय समर्पण आहे, हो ना? जोपर्यंत आपण शरणागत होत नाही, सरेंडर होत नाही, तोपर्यंत सुटका नाही. पण इथं आपण बघू शकतो, की त्यांनी सांगितलं नाही, "आम्हाला आता लगेच सोडा, आम्हाला लगेच सत्ता पाहिजे, या कौशल्याला लगेच मारा." असं नाही म्हटले ते. त्यांनी काही लगेच सुटका नाही मागितली या सगळ्या ह्याच्यातनं. झालंय जन्म भगवंतांचं, ते राहिलं बाजूला, आता आम्हाला सोडा, याच्यातून मुक्त करा, असं नाही. तर त्यांनी सुटका नाही मागितली, त्यांनी सत्ता नाही मागितली. त्यांनी फक्त आणि फक्त सेवा स्वीकारली आहे. तर प्रार्थना म्हणजे काही मागायचे नाहीये, तर स्वतःला अर्पण करणे होय. तर ह्याला काय म्हणायचं? प्रार्थना आणि समर्पण यांची सांगड आपल्याला घालता यायला पाहिजे. आणि ह्या उदाहरणातून आपण तत्वज्ञान आणि प्रेम यांचा संगम छान बघू शकतो. वसुदेवांकडचे तत्वज्ञान आणि देवकीचे प्रेम म्हणजे भक्ती, या दोघांच्या प्रार्थना मिळून भक्ती पूर्ण होते. म्हणजे आपण ही भक्ती का करतो आहोत, कुणासाठी करतो आहोत, कुणाची करतो आहोत, हो ना? आणि ते करण्यासाठी नाते ब्रेक करायला वेळ नाही लागत, नाते तोडायला. कुणाला वाईट शब्द 2 बोलले की झालं, संपलं, हो ना? पण तेच रिलेशन बिल्डअप करण्यासाठी आपल्याला कसून परीक्षा द्याव्या लागतात, सुख-दुःखाच्या वेळेस. तसंच आहे ना. तर वसुदेवांसारखे तत्वज्ञान आणि देवकी मातेसारखे प्रेम आणि भक्ती, ह्या दोघांच्या गोष्टी आपल्यामध्ये बिंबवून जर आपण आपल्याला शरणागत ठेवलं आणि जर आपण प्रार्थना केल्या, तर भक्ती पूर्ण होऊ शकते. वसुदेव आणि देवकी यांच्यासाठी बंधनातही केले स्तवन. नाही तक्रार नाही रडणं, ज्ञान आणि प्रेम यांचा मेळ, भक्ती झाली पूर्ण. देवकीची नम्र विनंती, वसुदेवांची तात्विक भक्ती, शिकविती ते एकच धडा, संकटातही सोडू नका हा गोडा. तर या प्रसंगातून आपण काय शिकतो, की कारागृहाच्या संकटात देखील ना अ, अपेक्षेचं म्हणजे होप्स आहेत, हो ना? म्हणजे कितीही दुःख आलं, किती वाईट परिस्थिती असली तरी होप्स सोडायचे नाही. हतबल होऊन जायचं नाही. अस्त्र टाकून दिली, जाऊ दे ना, हा कंस किती मोठा आहे, मी बिचारा वसुदेव, देवकी काय करणार आहेत? आम्हाला बांधून ठेवलंय. नाही, आपण करू शकतो. आपल्यामध्ये ती शक्ती आहे ना, शिवशक्ती, हो ना? दोन्ही गोष्टी, दोन्ही ह्या. तर ही शक्ती आपल्यामध्ये आहे, ती आपल्याला फक्त समजून घ्यायची असते. तर आपल्याला आपल्याबद्दलचा देखील साक्षात्कार असणं गरजेचं असतं. त्यानंतर भगवंतांप्रतीची श्रद्धा, त्यांच्या रूपाबद्दलचं ज्ञान, देवकीसारखी नम्रता, वसुदेवांसारखी भक्ती आणि तत्वज्ञान, ज्या दिवशी आपण समजू शकू ना, आपले जीवन देखील दिव्य होईल. आणि त्यासाठी कुठल्याही कृष्ण जन्माष्टमी तिथीची वाट बघावी लागत नाही. ज्या दिवशी हा विचार आपल्या मनामध्ये येईल, तो दिवस कृष्ण जन्माष्टमीचा, कृष्ण जन्माचा. तर या कृष्ण भक्तीचे रोपण आपल्या हृदयात झाले, असं आपण समजायला हरकत नाही. आणि कृष्णांचे अवतरण झाले, कृष्ण जन्म झाला आपल्या हृदयात, त्याचं रोपण झाले, असं आपण समजू शकतो. याबद्दलचं अजून दिव्य वर्णन आपल्याला उद्या डॉक्टर अपर्णा काटे त्यांच्या सत्रामध्ये देतीलच. आज आपण एवढं सगळ्या जणी खूप बिझी आहेत व्रतामध्ये, पण तरी देखील आपण हे 4 शब्द मनापासून ऐकून घेतले, त्याबद्दल आपले मनःपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छिते. आणि असेच रोजच्या सत्रांमध्ये जे आपलं शेड्यूल आहे, आपला जो WhatsApp ग्रुप आहे, त्याच्यावरती मेसेज येतातच. तर आपण नक्कीच जॉइन करण्याचा प्रयत्न करत जा. आणि असं म्हणतात ना, की एक स्त्री घडली की कुटुंब घडतं, कुटुंब घडलं की समाज विकसित होतो आणि देश देखील पुढे जातो ना. तर हे भक्तीचं रोपटं जे सुप्त रूपात आहे, त्याचं छान सिंचन, फलन पोषण, भरण पोषण करा. आणि आपलं आयुष्य देखील तसंच उदात्त ठेवण्याचा प्रयत्न करा. सो थँक यू व्हेरी मच. हरे कृष्ण, हरी बोल.
पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासिदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असले तर विचारू शकता. Hari Bol. Thank you, Nitya Sakhi Mataji. Such a wonderful class. Means there are so many comments. Like सगळ्यांना खूप छान आवडला क्लास आणि ऍक्च्युली ना शिवजी माताजी पहिले 2-3 लेक्चर ऐकलेत ना, मला वाटलं मी यांच्या पुढे काहीच नाहीये. जे मानसी काय माताजी, म्हणतात तुलसी माताजी, I tried my level best today. Yes. I hope. म्हणजे तेवढेच छान छान कमेंट्स आहेत तुम्हाला आलेल्या. मस्त. थँक्यू. Thank you. एकच मिनिट. सारखे जात असतात लोक फिरायला पावसाळ्यात पण जातात आणि उन्हाळ्यात पण एक सीझन असा बीच वगैरे सगळे आहेत सगळे जात असतात. कोकणात पहिल्यांदा 2 वर्ष अनम्यूट केलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर तुझं अनम्यूट करण्यात टुरिझम साठी फार फेमस आहे कोल्हापूर. माताजी खूप छान विवेचन केलं. श्रीकृष्ण जन्माष्टमीला तो मूड क्रिएट होतो, पण तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण जन्माष्टमी आता पण असं लेक्चर ऐकून असं वाटलं की आता पण आपण जन्माष्टमी फेस्टिवल सेलिब्रेट करत आहोत. थँक्यू. थँक्यू. अँकरिंगचे जन्माष्टमीच्या वेळेचे नोट्स आहेत. जन्माष्टमी 12 महिने आपण हृदयात खरं सेलिब्रेट करू शकलो तर भगवंतांची कृपा म्हणायची. थँक्यू. थँक्यू. तुम्ही हे सत्र खूप छान, तुम्ही हे सत्र सुरू केलंय आपण सर्वांनी, तर नक्कीच याचा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती. उद्याचं पण खूप छान सेशन आहे, नक्की अटेंड करा. थँक्यू. आजच्या अध्यायाचं नाव काय? श्रीकृष्ण जन्म होतं. हा अध्याय 3. ओके आज आणि उद्या. ओके. थँक्यू. म्यूट होत नाही म्हणतायत दीपा माताजींचा मेसेज आहे. असं एक मिनिट. आता बघ. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. येस खूप सुंदर क्लास. माताजी. अमेझिंग क्लास माताजी. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला बघून आणखी उत्साह येतो माताजी. तुम्हाला सर्वांना बघून तुमचं ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे खरंच त्या आता या संजीवनी माताजी बहुतेक बोलल्या की खरंच जन्माष्टमी आज आहे असं वाटतं आणि खरंच तसंच झालं. तुमच्यात मग सगळ्या या वक्त्यांमध्ये ना आणि या डिव्होटीज मध्ये खूप हे आहे, पॉवर आहे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये. तुम्ही आम्हाला असं भारावून टाकतो एकदम. या सगळ्या माताजी खूप एफर्ट्स घेतात ना माताजी आमच्यावर म्हणून. हो, खूपच छान. आनंद गोपी माताजी, संदिनी शक्ती माताजी, पवित्र लिलो माताजी, दीपा माताजी, सगळ्याच आहेत, रुपाली माताजी, मानसी तुमच्या फुल माताजी. टीमला खूप शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या सगळ्यांनाच शुभेच्छा आणि थँक यू व्हेरी मच. जस्ट ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्णा. थँक्यू. सगळे सेशन छान असतात. तुलसी माताजींचे खूप छान असतात. हरी बोल. हरे माताजी केलं, खूप सुंदर वाटलं. असं वाटत होतं की खरंच ते दृश्य डोळ्यापुढे उभं राहत होतं माताजी. तुम्ही जे वर्णन करत होता आणि सुरुवात कशी केली तुम्ही वैष्णवानाम यथा शंभो त्यांच्या महिमानापासून सुरुवात केल्यामुळे विशेष कृपा तुम्हाला आम्हाला पण मिळाली आज की त्यांना जे प्रिय आहे शिवजींना कृष्ण कथा ती आज ऐकायला मिळाली आजच्या एवढ्या सुंदर दिवशी. तर त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही म्हणाला तसं की कृष्ण दररोज तुमच्या हृदयामध्ये प्रगट होतील तसं हो आणि सगळ्यांना तो लाभ मिळावा त्याच्यासाठी खूप खूप प्रार्थना आणि खूप छान वाटलं की भगवंताचं आणि त्याच्यातून तुम्ही जे शिकवलं ना वसुदेवांबद्दल सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक कथेंमधून काय काय आपल्याला शिकवणं की भगवंत देत आहेत त्याचं खूप सुंदर वर्णन केलं. वेळ अपुरा वाटतो खरं तर अर्धा तासाचा एवढंच एक वाटतं की खूप वेळ कमी मिळतो असं वाटलं सुरुवात केली आणि संपलं. अजून वेळ पाहिजे. अतिशय काव्यात्मक सुंदर रीतीने तुम्ही ते सांगितलं आणि भारावून टाकलं.
भारावून टाकलं. थँक्यू थँक्यू माताजी. थँक्यू सो मच. तुमचे हरे कृष्ण. असेच कृष्ण भक्तीने सगळे भारावून जावं. हरी बोल. चालेल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू. हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप दंडवत अतिशय प्रणाम. सुंदर म्हणजे प्रवचनही सुंदर आणि तुम्ही दिसताही सुंदर. आज म्हणजे एकदम असं वाटतंय खरंच आपण जन्माष्टमीला आलोय आपण. आणि तो मूड पण तुम्ही इतका क्रिएट केला की आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा छान छान साड्या घालून समोर बसायला पाहिजे होतं. मस्त म्हणजे आज एकदम सेलिब्रेशन डे होता आज आणि सुरुवातीला सुद्धा तुम्ही खूप सुंदर असं महाशिवरात्रीचं जे काव्य म्हटलं ना ते सुद्धा खूप सुंदर होतं. आणि नंतरचं प्रत्येक स्टोरी म्हणजे प्रत्येक जी कथा होत गेली ना म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय शिकलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही इतकी सुंदर सांगितली. म्हणजे खूप खरंच माताजी म्हटल्या तसं अगदी लगेचच टाइम संपून गेला असं वाटलं. लगेच खूप संपलं. धन्यवाद माताजी. तरी श्रीजी पूजा त्या माताजी जन्माष्टमी तुमच्यासारखं साडी नाही येत पाहिजे आम्हाला. म्हणून त्यांनी साडी छान घातली. त्या जन्माष्टमीसाठीच बसलेले आहेत सेलिब्रेशन साठी. म्हणून त्यांनी मनात मनात फेस्टिव्ह मूड आला ना तो म्हणून असं दिसतंय ते रिफ्लेक्शन. थँक्यू. तुम्ही सगळी एवढी संधी देतात. आमची स्तुती करतात योग्य नसताना पण. थँक्यू. माताजी. दंडवत प्रणाम. थँक्यू माताजी. हरी बोल. खूप सुंदर झालं लेक्चर. संपूच नाही असं वाटत होतं आणि प्रत्येकाच्या हृदयात बंधांचा जन्म झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. खूप सुंदर कविता वगैरे गाऊन तुम्ही काव्यमय असं प्रवचन दिलं. खूप खूप थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू. हरी बोल. हरे कृष्णा. मी एक सांगू का? मला काय आठवलं, महाराजांचं एक वाक्य आठवलं आता. सांगू, जरा शेअर करू? हो हो सांगेन माताजी. की आता जसं श्रीजी पूजा माताजीने सांगितलं की तुम्ही अशा अशा छान एकदम ड्रेस करून आता तो जन्माष्टमीचा मूड आणि हे तसं महाराज आपले गुरु महाराज नेहमी बऱ्याच प्रवचनांमध्ये मी ऐकलंय त्यांना म्हणताना की कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी तर मूड असेल नसेल पण वी शुड ऍक्ट एन्थुसियास्टिकली. तसं जरी केलं तरी तुम्हाला ते भगवान तुम्हाला ती भक्ती प्रदान करतात. असं अक्षरशः जाणवलं. Yes, thank you, Mataji. So nice. Thank you. Thank you, Sushma ma'am. माताजी तुम्ही होस्ट असाल तर कोण आहे एंड करून? हा हरे कृष्ण माताजी. काय खूपच सुंदर लेक्चर झालं माताजी. सगळं दृश्य कृष्ण जन्माचं समोर उभं केलं तुम्ही. खरंच त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार माताजी. पुन्हा पुन्हा असं लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटायला लागलं आता. एकदा ऐकून मन नाही भरलं. कवितांमध्ये श्रीजी पूजा माताजी, श्री तुळशी माताजी, स्वाती भूतकर माताजी, हो ना. पण नुसतं गद्य सांगायचं म्हटलं असतं तर हा टॉपिक असं खूप मेकनाइज्ड वाटला असता. म्हणून कमी वेळ होता म्हणून म्हटलं थोडस अजून हार्ट टचिंग देऊया आपण, म्हणून मग तसं थोडस प्रयत्न केला. खूप सुंदर झालं पण माताजी. खूप सुंदर. चालेल माताजी. मीटिंग एंड करायची का मग माताजी? चालेल चालेल. चालेल. थँक्यू. हरे कृष्ण.